टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सगळं जेलवरती एक चॅप्टर आहे माझा, तर तिथनं मग मी बाहेर आलो आणि मग काही पुन्हा महिने गेले. म्हटलं आपण इथे काही वर्ष राहू शकू, आणखीन 2-4 बुद्धी घेऊ शकू, काही वर्ष आणखीन 2दा जेलमध्ये जाऊ शकू, पण आपण आयुष्यभर हे करू शकू का? त्यावेळी कळलं मला की आपण आयुष्यभर हे करू शकणार नाही. मला माझ्यातल्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग मी म्हटलं की आपण परत जाऊ. आपण 4 वर्षांनी मला आता नको म्हणून परत येणं हे चळवळीला काही बरोबर होणार नाही. आत्ताच आपण मान्य करावं म्हणून मी परत आलो मुंबईला. मला कोणी जॉब देईना. वर्षभर मी 13 घरं बदलली. मला पण कोणी विचारलं की मी सांगायचो की मी आधीपासून मी काम करत होतो आणि त्याने आणखीन खोलवर विचारलं की मी सांगायचो मी जेलमध्ये पण गेलो होतो. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच, कारण आमच्याकडे हेच धंदे करणार म्हणून कोणी जॉबच दिला. शेवटी एकाला माझी दया आली आणि त्याने मला रे रोड, माझं स्टेशन आहे मुंबईला, त्या रे रोडच्या समोर मेकॅनिकल वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपच्या रात्रपळीच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याचं मला काम मिळालं. 125 रुपये पगार महिन्याला. मग 125 रुपयावर मी चालू केलं, पण 4 महिन्यात मला त्या मालकाबरोबर माझे वाद झाले, कारण मी खूप लिनियंट होतो. त्यांचं काम झालं की मी बीडी प्यायला त्यांना द्यायचो, कोणी आजारी पडलं की त्याला सिक लीव्ह द्यायचो. मी खूप म्हणजे फार स्ट्रिक्ट नव्हतो त्यांच्यावर. पण तो मालक माहिती कशाला तू आणखीन जास्त प्रोडक्शन तुझ्याकडनं करून घेतलं पाहिजेच वगैरे. मग मला ते काही जमलं नाही, मी ते सोडून दिलं. पुन्हा भटकन ती सुरू झाली. शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिरलो आणि मग 10 वर्ष मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं. ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं मी. आणि मग नंतर माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आला. पहिला टर्निंग पॉईंट IIT मध्ये सगळे मित्र होता. हा दुसरा टर्निंग पॉईंट हा सगळ्यात माझा महत्त्वाचा ठरला. त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे आणि त्याला एक 10 मिनिटात नंतर पुढच्या काही पुस्तकांविषयी सांगून मी थांबणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.